जे घरचं लाल तिखट असतं ना, आपण जे वर्षाचं बनवून ठेवतो एकदम ते टाकलं आणि त्याच्यानंतर चांगलं परतून घेतलं. जे काही भाज्या आपण आहेत त्या चांगल्या व्यवस्थित परतून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी साईडलाच गरम पाणी करून ठेवलं होतं. कारण म्हणतात ना की प्रोसेस आपण मंदावते किंवा प्रोसेस लवकर होत नाही, भाजीची मध्ये स्किप होते. त्यामुळं मग मी साईडलाच गरम पाणी ठेवलं होतं. ते हळूहळू ओतलं जसं आपल्याला पाहिजे असं पातळ वगैरे कसं तुम्हाला कशी लागणार आहे पावभाजी, घट्ट करतो मीडियम त्याची करतो. जास्त आम्हाला म्हणजे खूप पण पातळ नको आणि खूप पण घट्ट नको, म्हणून आम्ही पाहिजे अशी करतो. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंटनुसार करतो. पण खरंच सांगते तुम्हाला, मी ज्या पद्धतीने बनवली होती ना आणि खूप अचानक ठरलं की आज पावभाजी करायची. कारण मी विचारच करत बसले की आज संडे तर काय करू आणि नंतर असं मोमेंटला खूप गडबड झाली. पण खूप छान अशी पावभाजी होते. असे कमी माझ्या मते तर खूप कमी साहित्यात मी खूप छान पावभाजी केली. म्हणजे मी तर स्वतःची समजून स्वतः कौतुक करत नाही, पण माझे घरचे पण म्हणलीच आणि माझी मुलगी पण म्हणली की खूप छान पावभाजी झाली मम्मी. आणि त्याच्यानंतर मग मी थोडंसं बटर टाकलं. खरं तर आमच्या मिस्टरांना बटर खायला आवडत नाही आहे, पण त्यांना म्हणलं एकदा ट्राय तर करून बघा कसं लागतं ते. त्यामुळं मग त्यांचं बघत होतं माझ्याकडं बटर टाकते म्हणून. पण तरी पण मग त्याच्याशिवाय पण टेस्ट चांगली येत नाही ना, बटरने थोडंसं चांगलं येतं. त्याच्यानंतर गार्निशसाठी मग कोथिंबीर वरून टाकली. कोथिंबीर मला खूप आवडते प्रत्येक भाजीत वगैरे, म्हणजे आवडीने खूपच कोथिंबीर टाकते. भाजीला मस्त उकळी येत होती. मग आणि दिसायला पण खूप छान दिसत होती. त्याच्यानंतर मग मी गॅस बंद केला. बघितली पहिल्यांदा कशी आहे ते, आणि त्यानंतर गॅस बंद करून बघितलं तर अशी झाली माझी पावभाजी. अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, नक्कीच तुम्हाला आणि घरच्यांना खूप आवडेल. तर इथं मी ठेवले, हे सर्व करून ठेवलेले आहे, खाण्यासाठी रेडी आहे पावभाजी. तर मी इथं गेले होते नर्सरीमध्ये, मला तुळस घ्यायची होती. बरेच दिवस झालं चाललं होतं माझं की तुळस पहिली आहे ती का जरा वाळून गेली होती. त्यामुळं म्हटलं की चला आमच्या जवळच आहे नर्सरी, तर तिथं जाऊन येऊया. मग संडेला मी नर्सरीमध्ये गेले होते. आणि नर्सरीला गेलं ना मला खूप फ्रेश वाटतं. बाकी कुठं नेलं नाही, पण नर्सरीला गेलं तर खूप फ्रेश होते. किती झाडं किंवा किती नाही असं होतं मला. पण कधी कधी आपण म्हणजे नुसतंच बघत राहावं वाटतं, तेच वाटत नाही नर्सरीमध्ये. आणि मग मी आणि माझी मुलगी नुसतं बघत होतो, मम्मी हे झाड घे ते झाड घे, तिथं झाड होतं. पण मग आम्ही इथली थोडीशी झाडं घेतली, जी दाखवेलच मी तुम्हाला. तर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला संध्याकाळचं असं वातावरण बघून खूप छान वाटत होतं. मॉलमध्ये पोचल्यानंतर हे ना असे जे गाड्या असतात ना वेगवेगळ्या लहान मुलांच्या, त्याच्यामध्ये बसवलं होतं. तर आमची मोठी मुलगीला एकदम माझ्या छोट्या मुलीला घेऊन बसली होती आणि तिने एकदम व्यवस्थित तिला कॅरी केलं होतं. जसे की मोठी मुलं खूप असं यांना बघून असं वाटत होतं की किती लवकर